नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 9वी मराठी विषयातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेला कुलूप या 10व्या पाठाचा पहिला भाग अभ्यासणार आहोत। पाठाच्या सुरुवातीला आपण लेखकाचा परिचय पाहणार आहोत। कोल्हटकर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 1871-1934 समीक्षक, लेखक, कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, मूकनायक, गुप्त मंजूष, मतिविकार, प्रेम शोधन इत्यादी नाटके, दुटप्पी की दुहेरी, श्याम सुंदर इत्यादी कादंबऱ्या, गीतोपायन हा काव्यसंग्रह प्रसिद्ध। विद्यार्थी मित्र हो, सदर पाठाचे लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा कालखंड 1871 ते 1934 असा आहे। या काळामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी समीक्षक म्हणून काम केलेलं आहे। ते महाराष्ट्राला एक अतिशय चांगले लेखक म्हणून परिचित आहेत। त्याच पद्धतीनं त्यांनी कविता देखील लिहिलेल्या आहेत। नाटककार म्हणून ते प्रसिद्ध आहेत। त्याच पद्धतीनं कथाकार म्हणून ते जाणले जातात। कादंबरीकार असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे होय। त्यांनी लिहिलेल्या साहित्यामध्ये मूकनायक, गुप्त मंजूष, मतिविकार, प्रेम शोधन ही नाटके आहेत। त्याच पद्धतीनं दुटप्पी की दुहेरी, श्याम सुंदर ह्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत। त्याच पद्धतीनं गीतोपायन हा काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहे। अशा पद्धतीनं या लेखकांचा परिचय आपण समजून घेताना या कोल्हटकरांबद्दल अशी माहिती आपण पाहू शकतो। हा त्यांचा परिचय आपल्याला अशा प्रमाणे सांगता येईल। लेखकाचा परिचय पाहिल्यानंतर पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण समजून घेणार आहोत। स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाचा अतिशय चपखलपणे वापर हा प्रस्तुत पाठाचे खास वैशिष्ट्य आहे। बंडू नानांच्या कुलूपांच्या हव्यासापायी त्यांच्यावर अनेक चमत्कारिक प्रसंग उद्भवतात। याचे वर्णन प्रस्तुत पाठात विनोदी शैलीत लेखकांनी केले आहे। विद्यार्थी मित्र हो, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा परिचय आपण पाहत असताना त्यांच्या अंगी असणारे वेगवेगळे जे गुण आहेत, त्यांचं लेखन कौशल्य आहे ते आपण पाहिलं। कुलूप हा जो पाठ आहे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेला, या पाठामध्ये स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात आणि प्रसंगाला कशा पद्धतीनं विनोदाची निर्मिती करता येते किंवा विनोद निर्मिती होत असते, हे उदाहरण म्हणून हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। विनोदाचा वापर अतिशय चपखलपणे या पाठामध्ये केलेला आहे। बंडू नाना नावाची एक व्यक्ती आहे आणि या बंडू नानांना कुलपांचा मोठा हव्यास होता आणि त्या कुलपांच्या हव्यासापोटी त्यांच्यावर जे काही चमत्कारिक म्हणजे आश्चर्यकारक जे प्रसंग उद्भवलेले आहेत, त्याचं वर्णन या प्रस्तुत पाठामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी केलेलं आहे। विनोदी पाठ आहे, अतिशय विनोदी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमेडी असं म्हणतो। विनोदाची निर्मिती, चपखलपणे विनोद निर्मिती हे या पाठाचं वैशिष्ट्य आपल्याला पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहत असताना समजून घेणं गरजेचं आहे। पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेतल्यानंतर नियोजित पाठ्यांशाकडे आपण वळणार आहोत। पान क्रमांक 37। आमच्या बंडू नानांना कुलपांचा मोठा शौक। आमच्या बंडू नानांना, सुरुवातीलाच तुम्हाला पाठाची मध्यवर्ती कल्पना घेताना सांगितलेलं आहे की बंडू नाना नावाची एक व्यक्ती आहे। या पाठामध्ये ते पात्र आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॅरेक्टर असं म्हणतो। तर या बंडू नानांना कुलूप ज्याला इंग्लिशमध्ये आपण लॉक असं म्हणतो, तर या बंडू नानांना कुलपाचा शौक म्हणजे काय, तर आवड आहे आणि
आणि त्या आवडीमुळे त्यांनी काय केलेलं आहे, अनेक धातूंची, अनेक आकारांची, अनेक कळींची कुलपे जमवून त्यांनी एक संग्रहालय बनवले आहे. बंडू नानांना कुलपाचा शौक आहे, आवड आहे आणि या आवडीपोटी त्यांनी अनेक धातूंची, अनेक म्हणजे वेगवेगळ्या धातूंची, ज्याला इंग्लिशमध्ये आपण मेटल्स असं म्हणतो, अनेक आकारांची म्हणजे वेगवेगळ्या आकार, ज्याला इंग्लिशमध्ये आपण शेप असं म्हणतो, अनेक कळींची, कळ ज्याला आपण चावी असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण की असं म्हणतो. तर बंडू नानांनी या कुलपाच्या हव्यासापायी अनेक धातूंची, आकारांची, कळींची कुलपे जमवलेली आहेत आणि इतके कुलप जमवलेले आहेत की त्यांनी या कुलपांचं एक संग्रहालयच तयार केलेलं आहे. संग्रहालय ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्युझियम असं म्हणतो. दूध दुभत्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांनी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकली आहे. बघा, त्यांना कुलपाचा शौक आहे, अनेक आकारांची वगैरे कुलपं त्यांनी घेतलेली आहेत. ती कुलपांचं त्यांनी संग्रहालयच तयार केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे घरातल्या दूध दुभत्यांच्या कपाटापासून, आता प्रत्येक घरामध्ये फ्रीज असतो आणि त्या फ्रीजमध्ये आपण दूध ठेवतो, परंतु पूर्वीच्या काळामध्ये असं एक कपाट असायचं, त्या कपाटामध्येच दूध ठेवलं जायचं. जे मांजर असेल किंवा इतर प्राण्यांचा त्याला त्रास होणार नाही किंवा उद्भवणार नाही काही त्रास, अशा पद्धतीनं ते दूध त्या कपाटामध्ये ठेवलं जायचं आणि त्याला बाहेरून कडी असायची. तर तशा पद्धतीनं त्या दूध दुभत्याच्या कपाटापासून तो तहत पैशाच्या तिजोरीपर्यंत, म्हणजे दूध दुभत्याच्या कपाटापासून ते पैशाची तिजोरी असते, त्या तिजोरीपर्यंत त्यांनी प्रत्येक ठिकाणी कुलपे लावून नाकेबंदी करून टाकलेली आहे. नाकेबंदी अशा अर्थानं, जशा पद्धतीनं आपण बघतो रस्त्यावरती पोलिसांची नाकेबंदी असते, तशा पद्धतीनं या कुलपांना सगळ्याच ठिकाणी बंडू नानांनी काय केलेले आहेत, कुलपं लावलेली आहेत आणि एक प्रकारची नाकेबंदी करून टाकलेली आहे. घरावर एखादा डाका पडणार आहे अशी बातमी कळूनही कोणी इतकी तयारी करत नसेल. बरे, इतका बंदोबस्त करण्याचे कारण विचाराल तर ते चीजवस्तूंचे रक्षण व्हावे ही इच्छा नसून कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा एवढीच आहे. म्हणजे बंडू नानांना कुलपाची आवड आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळ्या ठिकाणी कुलपं लावलेली आहेत. पण आता ही कुलपं कशासाठी लावलेली आहेत, तर घरावर एखादा डाका म्हणजे घरावर एखादी मोठी चोरी होणार आहे असं जर कोणाला कळलं असतं की या घरावरती आता चोरी होणार आहे, डाका होणार आहे, म्हणून कोणी इतकी तयारी करत नसेल. बरं, इतका बंदोबस्त नानांनी कशासाठी केलेला आहे, आपल्या चीज वस्तू म्हणजे ज्या काही महत्त्वपूर्ण आहेत, मौल्यवान आहेत, अशा वस्तूंचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी कुलपं लावलेली नाहीत, तर आपल्याकडं किती कुलपं आहेत, कुलपांचा संग्रह ज्याला इंग्लिशमध्ये आपण कलेक्शन असं म्हणतो, म्हणजे किती कुलपं आपल्याकडं आहेत हे त्यांच्या मित्रमंडळींच्या नजरेस पडावं याकरिता बंडू नानांनी प्रत्येक ठिकाणी घरामध्ये कुलपं लावलेली आहेत. ह्या हव्यासामुळेच बंडू नानांनी काही कण्यास 2-2 व काही दारास दोन्ही बाजूंनी कुलपे लावलेली आहेत. बघा, बंडू नानांना कुलपाची इतका त्यांना हव्यास आहे, कुलपाची त्यांना प्रचंड आवड आहे, त्यांना इतका शौक आहे की त्यांच्या मित्रमंडळींच्या नजरेस पडावा म्हणून त्यांनी सगळ्या ठिकाणी कुलपं लावलेली आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी काही कड्यांना 2-2 तर काही दारांना त्यांनी दोन्ही बाजूनं कुलपे लावलेली आहेत. म्हणजे बंडू नानांना हा काही कुलपांचा शौक आहे, हा थोडासा आगळा वेगळाच आहे, लक्षात घ्या. म्हणजे निश्चितच या पाठामध्ये बंडू नाना हे पात्र जे आहे ते विनोदी पात्र आहे, लक्षात घ्या. आपल्याला पहिल्या परिच्छेदामध्येच या बाबी लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पुढचा परिच्छेद, एवढा खटाटोप करून ठेवल्यामुळे बंडू नानांवर अनेक चमत्कारिक प्रसंगही आले आहेत. बंडू नानांनी खटाटोप म्हणजे काय केलेलं आहे, तर खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्या कुलूप लावण्याच्या त्यांच्या त्या
त्या शोकापायी त्यांच्यावरती चमत्कारिक म्हणजे वेगवेगळे प्रसंग आलेले आहेत. आता ते कोणते आलेले आहेत? तर एकदा त्यांच्या धान्याच्या कोठीच्या कुलपाची किल्ली त्यांच्या कुटुंबाने हरवली. काय झालेलं आहे? बंडू नानांच्या घरी एक धान्याची खोली आहे, जिथं धान्य ठेवलं जातं. अशा खोलीला कोठी असं म्हटलं जातं. तर त्या धान्याच्या कोठीची किल्ली त्या बंडू नानांच्या पत्नीनं, कुटुंबाने म्हणजे त्यांच्या पत्नीकडून ती हरवलेली आहे. बरं, आता काय झालेलं आहे? ते कुलूप जरा निराळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला किल्ली शोधण्याकरता त्यांनी बाजार पालथा घातला तरी किल्ली मिळेना. बंडू नानांच्या पत्नीनं, त्यांच्या कुटुंबानं त्या कोठीची किल्ली हरवली आणि ते कुलूप देखील इतकं वेगळं होतं, निराळ्या पद्धतीचं होतं की त्याला दुसरी कुठली किल्ली किंवा चावी बसत नव्हती. आणि त्यामुळं त्या कुलपाला बसेल अशी किल्ली किंवा चावी शोधण्यासाठी बंडू नाना बाजारामध्ये सगळीकडे फिरले. बाजार पालथा घातला म्हणजे अख्ख्या बाजारात ते फिरले, परंतु तरी देखील त्याला कुलपाला बसेल अशी किल्ली बंडू नानांना त्या बाजारामध्ये सापडलेली नाही. बरे, कुलूप लोहाराकडून काढावे तर पोटच्या पोरापेक्षाही ममतेने वाढवलेल्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना पाहणे हे बंडू नानांसारख्यांना जरा दुर्घटच होते. बघा, बंडू नानांना कुलपाचा इतका शौक आहे की जशा पद्धतीनं आई वडिलांवर प्रेम करतात, ममतेनं वाढवतात, तशा पद्धतीनं बंडू नाना हे कुलपावरती प्रेम करायचे. त्यामुळं त्या कुलपाची हाडे खिळखिळी होताना, म्हणजे लोहार काय करणार होता? तो कुलूप किल्ली बनवणार नव्हता, तर ते कुलूप फोडणार होता. आणि त्यामुळं ते कुलूप फुटताना पाहणं हे बंडू नानांना शक्य झालं नसतं. ते त्यांना दुर्घट झालं असतं, त्यांना अवघड वाटलं असतं. कारण कुलूप हे त्यांना फोडणं, त्यांना पाहणं शक्य झालं नसतं. शिवाय गृहस्थ इतका मानी की त्याने शेजाऱ्यांपाशी कधी पासाभर धान्यही उसने मागितले नव्हते. बघा, इतका मानी म्हणजे बंडू नाना इतके स्वाभिमानी आहेत की त्यांनी शेजाऱ्यांपाशी, शेजारी म्हणजे आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत, त्यांच्याकडं बंडू नानांनी पासा म्हणजे ओंजळभर धान्य देखील कधीही मागितलेलं नव्हतं. असो, अशा रीतीने पहिला दिवस तर घरातील सर्व मंडळींनी त्या कुलपानिमित्त कडकडीत उपवास काढला. बघा, घरात त्या कोठीची म्हणजे जिथं धान्य ठेवलं जातं तिथलीच त्या कोठीचीच किल्ली हरवली असल्यामुळं त्यांच्या घरामध्ये त्या दिवशी स्वयंपाक झाला नाही. स्वयंपाक झाला नसल्यामुळं सर्वांना काय करावं लागलेलं आहे? कडकडीत म्हणजे अगदी निरंकार काहीही न खाता उपवास करावा लागलेला आहे. त्यांना उपवास काढावा लागला. आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी द्वादशी, पण तो दिवसही सगळ्यांनी तितक्याच धार्मिकपणाने उपवासात काढला. बघा, बंडू नाना स्वाभिमानी आहेत, उपाशी राहिले, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे त्यांनी काही मागितलेलं नाही. आणि तो दिवस गेला. दुसरा दिवस होता द्वादशीचा, धार्मिक विधीचा तो दिवस होता. त्या द्वादशीला सुद्धा सगळ्यांनी धार्मिकपणे सगळेजण घरातल्या सदस्य काय करतायत? उपवास करतायत. सगळ्यांनी तो दिवस देखील उपवासात काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे नानांचे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली. बंडू नानांना इतका अशक्तपणा आला की त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. म्हणजे काय तर त्यांना खूप अशक्तपणा आला होता. शेवटी सर्व हकीकत कळताच आम्ही स्वतः लोहारास घेऊन नानांच्या घरी गेलो व ते कुलूप एकदाचे फोडले. पण त्यामुळे नानांचा आमच्यावर इतका गुस्सा झाला की ते 15 दिवसापर्यंत आमच्याशी नीटपणे बोलेनातच. बघा, बंडू नानांच्या घरी 2 दिवस काही खाल्लेलं नाही. बंडू नानांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आले असं असणाऱ्या त्यांच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कळलं आणि गेले. आणि हे कळताच त्यांनी सोबत एक लोहार नेला आणि लोहारानं ते कुलूप फोडलं. पण ते कुलूप फोडल्यामुळं बंडू नाना काय झालेले आहेत? तर रागावलेले आहेत. त्यांना इतका गुस्सा म्हणजे त्यांना इतका क्रोध आला, इतका राग आला
की जवळ 15 दिवस ते या कुलूप फोडणाऱ्या किंवा लोहाराला आणणाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर बोललेले नाहीत. म्हणजे बंडू नानांना कुलपाचा किती शोक आहे आणि या शोकामुळे किती चमत्कारिक प्रसंग त्यांच्यावर उद्भवत आहेत हे आपल्याला दुसऱ्या परिच्छेदामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पुढचा परिच्छेद, आपल्या उपयोगातील सर्व किल्ल्या बंडू नानांना आपल्या जानव्यात अडकून ठेवत असल्यामुळे त्या कधी हरवत नाहीत. बघा काय झालेलं आहे, तर बंडू नाना उपयोगातल्या म्हणजे आता ज्या कुलपांना वारंवार किंवा सारखं कुलपाला त्या चावी लावावी लागते किंवा किल्ली लावावी लागते, अशा उपयोगातील वापरात असणाऱ्या ज्या कुलपे आहेत किंवा अशा कुलपांच्या ज्या किल्ल्या आहेत त्या किल्ल्या बंडू नाना आपल्या जानव्यामध्ये, जानवं म्हणजे एक आपल्या गळ्यामध्ये दोरा बांधला जातो, लक्षात घ्या, तो त्याला जानवे असं म्हटलं जातं. तर त्या जानव्यामध्ये बंडू नाना ह्या सगळ्या किल्ल्या अडकून ठेवत असत, त्या व्यवस्थितपणे राहत असत, त्या कधीही बंडू नानांजवळून हरवलेल्या नाहीत. हरवतात त्या बहुत करून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यातल्या किल्ल्या. आतापर्यंत ज्या कुलपांच्या किल्ल्या हरवल्या आहेत ते त्यांच्या कुटुंबाच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या ताब्यातल्या म्हणजे पत्नीजवळ असणाऱ्या ज्या काही किल्ल्या हरवलेल्या आहेत. वरील अनर्थ गुदरल्यापासून साधी बाजारी कुलपेच ते कुटुंबाच्या स्वाधीन करू लागले. काय झालेलं आहे, वरील प्रसंग म्हणजे आपण पाहिलं, धान्याच्या कोठीची किल्ली हरवली आणि त्यामुळे ते कुलूप फोडावं लागलं, 2 दिवस त्यांना उपवासात राहावं लागलं आणि असे प्रसंग उद्भवू लागले किंवा ओढवू लागल्यामुळं बंडू नानांनी आता अशी जी काही मौल्यवान कुलपं आहेत बंडू नानांच्या दृष्टीनं, अशा कुलपांच्या किल्ल्या बंडू नानांनी त्यांच्या पत्नीकडे दिलेल्या नाहीत, त्या स्वतःवर त्यांनी ठेवलेल्या आहेत. मग साधी बाजारी कुलपं जी असतात, लक्षात येते का, अगदी सिंपल कुलपं, ती कुलपच किंवा त्या कुलपांच्या चाव्या त्यांच्या कुटुंबाच्या, त्यांच्या पत्नीच्या त्यांनी स्वाधीन केलेल्या आहेत. ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत. ही कुलपे म्हणजे जी साधी कुलपं आहेत बाजारी, ती किल्ल्यांच्या बाबतीत विधिनिषेध म्हणजे त्यांना काही विधिनिषेध असा अर्थ की त्याला तीच चावी पाहिजे असं काही नाही, कुठल्याही चावीने ती उघडतील असा त्याचा अर्थ आहे. मग काय, कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा खिळा असला, किल्ली असली किंवा अगदी छोटंसं लाकूड असेल, काडी असेल, त्यांनी देखील ही बाजारी कुलपं आहेत ते उघडत असायची. कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत. हिसक्याने म्हणजे जोरात ओढली तरी देखील ती जी बाजारी कुलपं आहेत ती काय व्हायची, निघत असायची. त्यांची अशी वसुवैद कुटुंबकम वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदरच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली व तो 1500 डबोले घेऊन पळून गेला. या कुलपांची वसुवैद कुटुंबकम वृत्ती, वसुवैद कुटुंबकम म्हणजे काय, तर ही संपूर्ण पृथ्वीच किंवा हे विश्वच माझे घर आहे त्याचा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बंडू नानांची जी काही वृत्ती होती अशा त्या कुलपांची की हे कुटुंबच म्हणजे हे विश्वच माझं कुटुंब आहे, अशा वृत्तीमुळं नानांच्या पदरच्या म्हणजे नानांच्या जवळ असणाऱ्या एका विश्वासू नोकराला सुद्धा काय झाली, चोरी करण्याची 1500 डबोली म्हणजे मोठी रक्कम घेऊन तो काय झालेला आहे, चोर किंवा तो नोकर चोरी करून पळून गेला. तिजोरीला कोणते कुलूप लावायचे याचा बंडू नानांना फार दिवस प्रश्न पडला होता. आता जवळच्या विश्वासातल्याच नोकरानं चोरी केली, त्यामुळं तिजोरीला आता नेमकं कोणतं कुलूप लावायचं असा विचार बंडू नाना बरेच दिवस करत होते. त्यासाठी प्रथम
त्यांनी अक्षरी कुलूप लावले, पण तिजोरी अंधारात असल्यामुळे कुलपाची अक्षरे जमवताना ती नीट दिसेनातच. म्हणून त्यांनी तिजोरी महत्प्रयासाने उजेडात आणून ठेवली. बघा, बंडू प्रश्न पडला होता की आता नेमकी कोणतं कुलूप तिजोरीला लावायचं, कारण जवळच्या विश्वासातला नोकर सुद्धा चोरी करून पळून गेला होता. आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रसंगाला काय केलेलं आहे तर अक्षरी कुलूप, म्हणजे तुम्हाला माहीत आहे काही कुलप असे असतात जे अक्षरी असतात. म्हणजे काय तर त्यांना किल्ली न लावता अशी अक्षर असतात, ती जुळवली की ते कुलूप उघडत असतं. तर अशा पद्धतीचं कुलूप बंडोनानांनी तिजोरीला लावलं. परंतु त्याची अडचण अशी झाली की तिजोरी अंधारात असल्यामुळं नेमकी कोणती अक्षरं जुळलेली आहेत किंवा अक्षरं कशी जुळवायची हे त्यांना नीटपणे दिसत नव्हतं किंवा दिसत नसायचं. आणि त्यामुळं त्यांनी म्हणजे बंडोनानांनी तिजोरी महत्प्रयासाने उजेडात आणून ठेवली. महत्प्रयासाने म्हणजे खूप प्रयत्नपूर्वक बंडोनानांनी मोठ्या प्रयासानं काय केलं तर ती तिजोरी अंधारातून उजेडात आणून ठेवली. पण आता त्याच्यामुळं काय अडचण झालेली आहे, पण तेव्हापासून अक्षरे जुळवताना ती जवळ उभे राहणारासही दिसू लागली. बघा काय झालेलं आहे तर या बंडोनानांनी अंधारातनं तिजोरी उजेडात आणली, परंतु त्याची अशी अडचण झालेली की अक्षरं जुळवताना शेजारी कोण उभं राहत असलं तर त्याला सुद्धा त्याचा अक्षर म्हणजे थोडक्यात पासकोड किंवा पासवर्ड जो आहे तो शेजारी कोण असेल त्याला सुद्धा दिसत असायचा. आणि त्यामुळं काय झालेलं आहे तेव्हा ती कुलपेही कुचकामी म्हणजे निरुपयोगी ठरली. त्या कुलपांचा सुद्धा बंडोनानांना विशेष उपयोग झालेला नाही. यापेक्षा अक्षरशत्रू कुलपे पुष्कळ बरी असा टोला देत त्यांनी त्या कुलपांच्या ऐवजी दुसऱ्या कुलपाची योजना केली. बघा काय केलेलं आहे, बंडोनानांना समजलं, त्यांच्या लक्षात आलं की हे कुलूप चांगलं आहे परंतु हे सुद्धा इथं उपयोगी नाही. आणि ते म्हणले, टोला दिला म्हणजे त्यांनी टोमणा मारला की याच्यापेक्षा अक्षरशत्रू अशी जी काही कुलपं आहेत ती बरी आहेत आणि अशी कुलूप आपण काय करूया आता वापरूया. आणि त्यांनी वेगळं कुलूप लावलेलं आहे. आता कोणतं कुलूप लावलेलं आहे तर हे कुलूप नुसते दाबले की लागत असे, उघडताना मात्र त्याला किल्लीची जरूर लागे. बघा आता काय झालेलं आहे, मग तिथं दुसरं कुलूप त्यांनी लावलं. ती काय होतं ते कुलूप दाबलं की लागायचं, परंतु उघडताना मात्र त्याला किल्ली जरूर लागत असे. तर इथपर्यंतचा भाग आपण विद्यार्थी मित्र हो पाहणार आहोत. पुढं बंडोनानांचं काय झालं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. विद्यार्थी मित्र हो, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेला कुलूप या पाठाचा पहिला भाग आपण या ठिकाणी अभ्यासला. त्याच्यामध्ये लेखकाचा परिचय पाहिला, पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण पाहिली आणि नियोजित पाठ्यांश आपण पाहिला. आता आपण नियोजित पाठ्यांशावर एक स्वाध्याय पाहणार आहोत. तो स्वाध्याय असा आहे, प्रश्न, व्यक्तिमत्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा. पुन्हा एकदा या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. स्वाध्याय, प्रश्न, व्यक्तिमत्व विकासात छंदाचे असलेले महत्त्व लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला कोणता छंद असेल तर त्या छंदामुळं आपलं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी होती हे आपल्याला मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला कुलूप या पाठाचा पहिला भाग या ठिकाणी पूर्ण झाला. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.